मम्मीला बोललो व्हिडिओ काढू, बघा कशी हसतीये. आज काय सकाळी खूप लेट उठलो. मम्मी स्वयंपाक करत होती, पप्पा रिपोर्टिंग घेत होते आणि मेन माझ भाऊ झोपलेलो होतो. आम्हाला लाज वाटली पाहिजे. नंतर काय आमचे गंगा मामा आले भंगारच्या बारोबार. आमच्या गावातले पॉप्युलर इन्सान. आणि गावाकडनं मला समजतच नाही, 15 दिवसानंतर पाणी येतं. आणि आम्ही दोघं घरी आलो मग तर पाणीच पुरत नाही. तर मग एक टाकी भरून घेतली. आता काल ना काही रोप आणले होते शेतात लावायला, म्हणलं चला लावून येऊ. मग आम्हाला तिघाला जायचं होतं, मग डिस्कवर बाहेर काढली. जुनी आहे पण लय दमदार आहे बाबा. आणि मम्मी बाक्कच बसली मागं. ही माझी 10वीची शाळा. आता काळ कुत्र फिरत नाही तिथं. रोड गावाकडे रोड तर बोलायचं कामच नाही. कोण बघत नाही त्यांना. शेतात कापूस तर एवढा फुटलाय, पण कापूस याचायला लागलो की पाऊस येतो. त्यामुळे घरचे पण परेशानी आणि आम्ही पण परेशानी. आणि त्यात ना आमची तूर असली जबरदस्त झाली आहे ना. हे बघा जंगल, बापरे लय भयंकर दिसतंय रे बाप. ही आपली विहीर खोल बरं का. मग काय घेतली झाडं लावायला, सगळे झाड वगैरे लावून पाणी टाकून. आता बघू येते की नाही. मम्मीने घरची मिरची वगैरे काढून घेतली आणि मग काय जाम वगैरे खाऊन निघालो घरी आम्ही. मम्मी बघा कशी करते. घरी आलो ना, आजी काकू मस्त गप्पा मारत बसले होते. म्हटलं काढतो मग तुमचा पण व्हिडिओ. आणि इथं पावसाचं टेन्शन आहे. पोरं बघा काम ना धंदे पतंग उडीत. म्हटलं जा घरी. आणि मम्मी एवढी थकली होती की गोट्यावरती बसून चपात्या बनवतीये. आणि पप्पाला ना बाहेरून भाजी सांगितली, भाजी वगैरे आणली, खाऊन मग मस्त झोपलो. आता तुम्ही पण पटकन लाईक आणि फॉलो करा. जाऊ द्या मला, मी जातो आता पुढचा व्हिडिओ लगेच रेडीच करतो.